हाय, आज फ्रेंडशिप डे आहे आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे साजरा करत असाल, तर आम्ही माझघरातली मेंबर्स कसे मागे राहू. त्यामुळे आज आम्ही पण साजरा करणार आहोत आणि हे खास राष्ट्रीय मराठीच्या प्रेक्षकांसाठी माझघरातील फ्रेंडशिप डे. हाय, हॅलो, हॅपी फ्रेंडशिप डे. तर हा आमचा फ्रेंडशिप डे आहे आणि आज तुम्हाला सगळे सांगणार आहेत त्यांच्यासाठी फ्रेंडशिप डे म्हणजे काय. मला असं वाटतं ना की मित्र हे आपल्या आयुष्यात प्रत्येक प्रसंगात आपल्या बरोबरच असतात, आपल्याला कायम सपोर्ट करतात. काही मित्र त्रासही देतात, घरातली लोक त्रास देतात. मला जेव्हा झोपायचं तेव्हा मला झोपू देत नाहीत, मला उठवतात, माझ्या म्युझिकमध्ये व्यत्यय आणतात. पण तरीही ते सगळ्यांबरोबर प्रेमाचं नातं असतं आणि या सगळ्या त्यांच्या खोड्यांमध्ये, या भांडणामध्ये सुद्धा गोडवा असतो. पण होतं असं की आपल्याला आपल्या मित्रांबद्दल काय वाटतं हे आपण त्यांना खरं असं प्रामाणिकपणे कधी सांगतच नाही. एक अनसेड काही गोष्टी असतात, आपल्याला माहिती असतं आपण जवळचे आहोत, पण ते बोलायची आपल्याला कधी संधी मिळत नाही. आणि मला छान वाटतं की हा फ्रेंडशिप डे जो आहे त्या निमित्ताने आपल्याला आपल्या मित्रांना आपल्या मनात त्यांच्याबद्दल काय भावना आहेत त्या व्यक्त करता येतात. सो मला आज माझ्या सगळ्या मित्रांना असं सांगायचं आहे की तुम्ही माझे खरंच खूप जवळचे मित्र आहात, पण प्लीज मला झोपू द्या आणि प्लीज माझ्या म्युझिकमध्ये व्यत्यय आणू नका. थँक्यू. हाय, फ्रेंडशिप डे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण तो मी या सगळ्यांसोबत सेलिब्रेट करते आणि त्यांना वेगवेगळे कार्ड्स देऊन वेगवेगळे गिफ्ट्स मी स्वतः तयार करते इथे आणि मी त्यांना देते आणि ते खूप छान, मला अजिबात त्रास देत नाही ते करताना, अजिबात मध्ये मध्ये कोणी करत नाही आणि असा खूप स्पेशल आहे माझ्यासाठी हा फ्रेंडशिप डे. आनासाठी स्पेशली यासाठी आहे कारण ती ज्या वस्तू आम्हाला देते ते आमच्याच वस्तूतनं बनवलेल्या असतात. पण ती असं दाखवते की मी तुमच्यासाठी केलं, पण ते आमच्याच वस्तू ती घेऊन त्याच्यातनं काहीतरी बनवून मग आम्हालाच परत करते. बट इट्स ओके, आय लव्ह यू. फ्रेंडशिप डे मला असं वाटतं की आम्ही सगळेजण या घरात राहतो, आम्ही रोजच आमच्यासाठी फ्रेंडशिप डे असतो. आमचं लाईफच फ्रेंड्ससाठी आहे, आमचं जीवनच मैत्रिणींसाठी आहे आणि सतत आमच्याबरोबर फ्रेंड्स असतातच. त्यामुळे प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आमच्यासाठी फ्रेंडशिप डेच असतो. पण आज जरा स्पेशल आहे कारण रोज ॲनानी हे केलेलं आम्हाला सहन होणार नाही. त्यातल्या त्यात एक दिवस आम्ही तिला दिला की बाबा कर, गोंधळ घाल, काय करायचं ते कर, पण आम्ही मज्जा डेफिनेटली करू. नाही आधी आशू, मान आशूच आहे. नाही आज फ्रेंडशिप डे, आज फ्रेंडशिप डे, आज फ्रेंड, आज फ्रेंडशिप डे. आज तू बोललंच पाहिजे माझ्यासाठी, तू आज बोललंच पाहिजे. असंच कंटिन्यू कर ना, तू बोलत नाही. मला काय वाटतं, मी आता एक विचार करत होतो की फ्रेंडशिप डेला आपण मित्रांबरोबर मजा करतोच आणि कैवल्य म्हणाला तसं की आपण मित्रांना सांगतो की तुम्ही मित्र म्हणून मला काय, पण आपण नवीन मित्र बनवू शकतो का फ्रेंडशिप डेच्या दिवशी. तर मी असं जस्ट विचार करतोय की आपण असा जर संकल्प सोडला की अशा काही व्यक्ती की ज्यांच्यावर आपला खूप राग आहे, ज्यांचा आपला द्वेष आहे, ज्याचे विचार आपल्याला पटत नाही, ज्यांच्याशी आपली भांडण होतात, फॉर वन डे कॅन वी बी फ्रेंड्स विथ देम. आय एम जस्ट वंडरिंग. तुम्ही पण विचार करा. आज फ्रेंडशिप डे आणि त्यामुळे मी या सगळ्यांच्या मताशी अग्रीमध्ये आहे. एवढंच मला म्हणायचं, बिकॉज टुडे इज द फ्रेंडशिप डे. थँक्यू कैवल्य, लव्ह यू. तर मला असं विचारायचं आहे की आमची लाडकी रेश्मा दरवेळेस कुठला दिवस असला, सण असला, कोणाचा वाढदिवस असला तर वेगवेगळे पदार्थ करते. पण आता फ्रेंडशिप डे म्हणजे कसं कुठल्या एका माणसाचा महत्त्वाचा दिवस नाही आहे, सगळेच महत्त्वाचे आहेत, आपली मैत्री महत्त्वाची. तर आज तू काय पदार्थ करणार आहेस आमच्यासाठी? आज मी गुलाबजामचा बेत केला आहे, तर राकेशना पण आवडतात ना आणि ते येणार आहेत बाबांशी बोलायला, तर मग त्या निमित्ताने ते पण खातील. आणि थँक्स गब्बू, तू माझ्याबद्दल एवढं चांगलं बोलला. गब्बू. पण आम्ही अजून काय काय ॲक्टिव्हिटीज करणार होत्या घरात आणि आपण एक गेम खेळूया का. मी काही कागद आणि पेन कलेक्ट करून ठेवलेत त्या बास्केटमध्ये. या, आम्ही त्याचे चिट्स बनवणार आहोत आणि सगळ्यांनी काहीतरी आपल्या एका मित्रासाठी, या माझघरातील एका मित्रासाठी काहीतरी लिहायचं आहे. आपलं नाव लिहायचं नाहीये. त्यानंतर आपण सगळे एक एक करून ते चिट्स काढू आणि आपल्याला गेस करायचं की कोणी हे कोणाबद्दल लिहिलेलं आहे. ओके, घ्या एक एक कागद आणि पेन.
माझा लाडका, खूप खाणारा पण तेवढाच सगळ्यांवर प्रेम करणारा, माझ्या नकळत माझी काळजी घेणारा, या घरचा सगळ्यात हँडसम मुलगा, पाण्यात जसा मासा, पोह्या. आता आपल्याला कळलंय कोणी लिहिलंय हे नक्की रेशमाने लिहिलंय. काय लिहिलंय रेशमाला माहिती आहे, नक्की रेशमाने लिहिलंय. पाण्यात जसा मासा, पोह्यात जसा मासा, पाण्यात बरोबर आहे तुझं. आणि पाण्यात जसा कांदा. सॉरी आता कळलेले पोहे सोडून तिला काही तिनेच लिहिलंय आणि तरी ती चूक. सॉरी. पाण्यात जसा मासा तसा माझ्या पोह्यातला हा कांदा, माझ्या पोह्यातला हा कांदा. हॅपी फ्रेंडशिप डे. यमक जुळत नाहीये, यमक जुळत नाहीये. व्हेरी डिफिकल्ट टू गेस, व्हेरी डिफिकल्ट. अजिबात ऑब्वियस नाहीये, पण तरी मला विचार करू दे बरं, कोणासाठी लिहिलं असेल हे. अरे बापरे, लक्षातच येत नाहीये. आशूसाठी लिहिलंयस का ग तू? वा वा वा, छान छान छान. आय विश तुझ्यातला कॉन्फिडन्स आणि ॲटिट्यूड मलाही मिळाला असता, पण म्हणून तुझ्यासारखी मैत्रीण मला मिळाली. हॅपी टू बी युअर फ्रेंड, प्राऊड टू बी युअर फ्रेंड, हॅपी फ्रेंडशिप स्टे. मला असं वाटतंय की कॉन्फिडन्स ॲटिट्यूड हा मीनलकडे आहे, पण हे लिहिलंय कोणी ते मला माहिती नाही. तर कोणी लिहिलंय? चांगलं लिहिलंय, तू नक्कीच लिहिलं नशीब. मीनल, मी तुझ्यासाठी असं एक पत्र लिहिलंय की ते लिहिता लिहिता म्हणजे अश्रू गळून पडले. कोणी लिहिलंय? बघ इंग्लिश चांगलं. असं तू लिहिलंस ना, खरं सांग. ॲना नाही असणार. नाही, मी नाही लिहिलं ते. बहुतेक प्रगल्भा. सांगा ना कोणी लिहिलंय. नागावकर असतील मला असं. सांगा कोणी लिहिलंय. सुजय. जेन्युअनली मला मिनलचा कॉन्फिडन्स आणि ॲटिट्यूड खरंच खूप आवडतो. आणि मला असं डॅशिंग मुली स्वतःच्या मैत्रिणी असाव्यात असं वाटतं. आणि मला असं वाटतं की मैत्रीची एक मजा अशी असते की आपल्यात अनेक क्वालिटीज अशा असतात की ज्या आपल्यात नसतात आणि आपल्या मित्रांमध्ये असतात. त्यामुळे आपण असं, आणि मला मित्रांकडनं शिकावं वगैरे चांगलीच गोष्ट आहे, पण असं काही जशाच तसं नसतं की आपल्या मित्राकडे एखादी क्वालिटी आहे म्हणून आपल्यात ती आलीच पाहिजे किंवा येतेच. पण म्हणून आपण मित्र करतो. सो जस्ट दॅट क्वालिटी इज अराउंड. अच्छा अच्छा, त्याला बोलायला खूप सुचतं पण मला काहीच सुचत नाही. मला कळलं कोणी लिहिलंय. कैवल्य. बरं नाही. त्याला बोलायला खूप सुचतं पण मला काहीच सुचत नाही. मला काही सुचत नाही बाबा. काय ॲना ॲना असेल. सुचत नाही म्हणजे ही. आणि खूप बोलतो, खूप बोलतो झालंय गेस. आता मी काढायची का? बहुतेक मी मुलगी काढायची. हो, असं नको व्हायला. होय तेच. म्हणजे काय? या चिठ्ठीवर असं दिलंय. चिठ्ठीवर असं दिलंय, कोरका पोला मोंगा ची ची ची. बरोबरच लिहिलंय. सरळ सरळ हा माणूस असं म्हणतोय की माझ्याकडे मला 3,000 रुपये कमी पडत आहेत, तर इथे कोणी आहे का जो बाजारात नेऊन मला विकू शकेल? यात काय न करण्यासारखं. कोरका पोला मोंगा ची ची ची. पण हे तू कोणासाठी? मला मला जाणून घ्यायचं की हे कोणासाठी? मला कळलंय. ते मी झिम्बाब्वेला जेव्हा होतो ना तेव्हा जंगलात आम्ही राहायचो ना, तेव्हा मी ही इंग्लिश भाषा बोलायचो. तर हा, कोरका पोला मुंगा चिंचीची याचा अर्थ ॲना माझी जीन्स परत दे.
ओके अगदी स्पष्ट आहे. पॉकेट तू आणि ते स्कॉलरला माहिती आहे, त्याला शिकवली अगदी होती स्पष्ट आहे ते. मला ज्या जगातल्या 750 भाषा येतात, काही ज्या नाही आहेत जगात त्याही मला येतात, तर त्यात हे फार सोपं आहे. पण ऐक धोत्रीतील प्रस्फुट पंपू सर. नाही 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 पण नाही, ऐक नाही. ते काय लिहिलंयस तू मला बघूया ते स्पेलिंग मिस्टेक. नाही थांब ना. हा हे काय, अरे बाबा मुंगा नाही रे, मोमपा असतं. अरे जीन्सला पण मोम आपण हे पा महत्वाचं आहे का, फ्रेंडशिप डे आहे ना, आपण सगळे एकत्र यायचंय ना. म्हणतो. मैत्री आहे ना, तर मैत्री अरे योग्य करायला ट्राउझर नको का? असेल तर शिस्ताला मुंबा वाग. असतं, नाही डेनिमचे असेल पुढे तर जाऊयात मुंबा. ना. आणि आपण ते चल ओके. करतेस छान पोहे, वळतेस मस्त लाडू, आनंदाच्या क्षणी सुद्धा लगेच येतं तुला रडू. घरात अक्षर जरा खूपच सुंदर असल्यामुळे घरात घुसलीस तेव्हा वाटलं कशाला आली ही चिडचिड. आता मात्र वाटतं बरं झालं मिळाली आयुष्यभरासाठी एक चांगली मैत्रीण. क्या वा. कोणासाठी आहे ते आपल्याला कळलेलंच आहे, म्हणजे कोणी लिहिलं ते मला कळत नाहीये. तुला कळणं शक्यच नाही, जाऊ दे. थँक्यू. मीना तू लिहिलंस ना. मीच लिहिलं खूपच डिफिकल्ट आहे आय कारण लव्ह यू. 1, 2, 3, 4 आणि 5 यांची पत्र उघडली गेले तर खूप अवघड आहे आता आपल्याला गेस करणं. एवढं चांगलं easy. इतकं गेस करणं आपल्याला खूपच अवघड आहे आता. हे कोणी लिहिलंय, कोणी लिहिलं असेल बरे, कोणी लिहिलं असेल बरे. मीनाने लिहिलेलं असू शकतं, पण त्यात चेतकीन असं म्हणतंय, त्यामुळे कैवल्यने लिहिलेलं आहे. आणि हे ते कारण आहे की चेटकीन लिहिलंय म्हणून, नाहीतर खूप अवघड होतं. 5 लोकांच्या. आता लास्ट उरली. अरे अजून 2 उरल्या. नाही एकच. हीच आहे 3 वर्ष. मी टाकली पडता. आता काय यात फक्त रॉकस्टार, नॉट बेटर देन मी आणि अशी एक स्माइली आहे. आणि आता एकच व्यक्ती उरली आहे, त्यामुळे आपल्याला हे माहिती आहे कोणासाठी. घे तुम्हीच बोला एकमेकांशी याबद्दल. काय आहे हे तर ऍक्सेप्ट करायला लागणार आहे की तू रॉकस्टार आहे, पण मी असं नाही म्हणू शकत की तू माझ्यापेक्षा भारी रॉकस्टार आहे. त्यामुळे यु नो ही इज अ रॉकस्टार पण नॉट बेटर दॅन. थँक्स. यावर मी फक्त थँक्स एवढं. ओके आता आपलं आता केक कापूया. नाही आपलं हे चिठ्ठ्यांचं झालंय, तर आता आपण गेम खेळतो. आता फ्रेंडशिप डे आहे, त्यामुळे आपण एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधूया. मन. मी कोणाला बांधायचंय? आपल्या उजवीकडे जी कोणती व्यक्ती आहे त्याला बांध. तू माझं cameraman मी यांना दादा आहेत. दे मला एक बॅग. हॅलो हाय, दिल दोस्ती दुनियादारीच्या सगळ्या टीम कडनं तुम्हाला हॅपी फ्रेंडशिप डे. आणि आम्ही आमच्या फ्रेंडशिप डेचा पहिला केक जो आहे तो आम्ही राजश्री मराठी बरोबर कट करतोय. सॉरी आम्ही हा केक तुमच्याबरोबर शेअर करू शकत नाही, पण आमच्या मस्तीच्या मुवमेंट्स तुमच्याबरोबर शेअर करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून. सो नाव आपण आता केक कापूया. Come on, Prashna. Come on, come on. Happy Friendships Day to you. Happy Friendships Day to you. Friendships Day, dear. All the नाही, Happy चुकलंय. Friendships Day. बरोबर आहे. माझी हवी होती. फुल ना फुलाची पाकळी, ही पाकळी मी खातो. चॉकलेटची पाकळी. हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना. खूप मजा करा. आजचा दिवस आहे. तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे. आता आम्हाला केक खायचा आहे. माझ्यासाठी फ्रेंडशिप डे एवढा महत्वाचा कधीच नव्हता. मी मुंबईला आले आणि मला हे सगळे भेटले, त्यामुळे माझा फ्रेंडशिप डे खूप 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 स्पेशल झालेला आहे. त्यामुळे मी आज केक खाणार आहे. मी फारसा खात नाही, मी स्वतःच घरी काहीतरी करते, पण हा केक मस्त आहे. माझा फ्रेंडशिप डे म्हणजे यांच्यासोबतच असतो आणि हे खूप स्पेशल आहेत माझ्यासाठी. मी यांना वेगवेगळे गिफ्ट्स वगैरे देते फ्रेंडशिप डेला. सो मज्जा. आम्ही फ्रेंडशिप डेच्या दिवशी खूप मजा करायची ठरवली आहे. रोज आम्ही मजा करतोच, पण तरी सुद्धा
आज सुद्धा आम्ही डबल मजा करणार आहोत. तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्स बरोबर खूप मजा करा, खूप धमाल करा आणि आमच्याबरोबरही धमाल करा. बाय. एक फ्रेंडशिप बद्दल गाणं आठवलं एकदम. संदेश से आते मैं तड़पाते है कि चिट्ठी आंधी है. सगळ्या माझ्या मित्रांसाठी एक खास शेर. मेरे दोस्त तेरे कदमों में रख दूं मैं दुनिया सारी. ये बात क्या बात मेरे है. दोस्त तेरे कदमों में रख दूं मैं दुनिया सारी. वा वा. अगर तू रोज देखता रहे दिल दोस्ती दुनियादारी. बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया. तुमचे जे कोण मित्र आहेत त्यांच्याबरोबर तर तुम्ही फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करालच, मी पण करतोय. पण मी असा विचार करतोय की जे माझे मित्र नाही आहेत, जे माझे शत्रू आहेत, ज्यांची माझ्यावर भांडण आहेत, त्यांच्याबरोबर मी मैत्री करू शकेन का? आय एम जस्ट वंडरिंग. आय डोंट नो नेव्हर. यू ऑल शुड थिंक की आपले जे सगळे रायव्हल्स आहेत, आपले जे शत्रू आहेत, त्यांच्याशी आपल्याला मैत्री करतो. जे काय करणार आहेस आम्हाला येऊन सांगू नकोस प्लीज. नाही, पण तुम्ही नक्की तुमच्या मित्रांना सांगा. माझे मित्र ऐकून घेत नसतील पण तुमचे मित्र तुमचे नक्की ऐकतील. हॅपी फ्रेंडशिप डे. आणि आम्ही अजून काय काय मजा केली आहे ती तुम्ही बघू शकता राजश्री मराठीवर. सो प्लीज फॉलो अस. हॅपी फ्रेंडशिप डे.